नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत जिरा राईस आणि डाळ तडका. अगदी सोप्या पद्धती बनवणार. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य, आम्ही 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, पण हा मी तांदूळ घेतला. आता हा स्वच्छ धुवून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेते. त्यासाठी 2 वाट्या तांदळासाठी मी 3.5 वाटी पाणी घेतलं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ. आता डाळ तडक्यासाठी लागणारं साहित्य, डाळ फ्रायसाठी 1 वाटी मी तुरीची डाळ घेतली, अर्धी वाटी मुगाची. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यात तुम्ही मसूरची पण डाळ मिक्स करू शकता. फोडणीसाठी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, लसणाच्या 10-12 पाकळ्या मी टेचून घेतल्या आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या, गरम मसाला, तिखट मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर टाकायची. चला आपण आता तूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्या लावून घेऊ. त्याच्यात शिजताना थोडं तेल आणि थोडे हळद टाकू. डाळीला 3 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता ती थंड होईपर्यंत आपण जिरा राईस बनवून घेऊ. तर जिरा राईस बनवण्यासाठी मी कढई तापलेली आहे. आता त्यामध्ये 2 चमचे तूप टाकू. आता त्यामध्ये जिरं टाकून चांगलं मस्त फुलून द्यायचं आहे. जिरा आपला छान फुललेला आहे. आता कोथिंबीर थोडी टाकू. राईस बघा कसा मस्त मी करून घेतलाय, मोकळा अगदी सुटसुटीत. त्याला आता फोडणी देऊ. आता एकसारखं आपण हलवून घेऊ आणि 2 मिनिटं झाकून ठेवू. कसं छान वाटतं एकदम. दोन मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढू आणि वरून चवीसाठी मीठ टाकू थोडंसं आणि परत हलवून घेऊ. आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ सर्व भाताला लागेल. मस्त खमंग सुटला आहे. आपला जिरा राईस तयार आहे. आता आपण डाळीला फोडणी देऊ. कढई तापलेली आहे. आता डाळीला फोडणी देण्यासाठी आपण पहिलं तूप टाकू 2 चमचे. हिरवी मिरची, कांदा चांगला फ्राय करून घेऊ. लसूण, कांदा आणि लसूण चांगली फ्राय झाली. ही टोमॅटो, ते चांगलं फ्राय झालं. आता वरून तिखट टाकू. हळद आणि गरम मसाला. आपण ह्याच्यात जिरं मोहरी वापरलेली नाहीये, कारण वरनं तडका द्यायचा आहे म्हणून.
आता उकळून घेतलेली डाळ, थोडंसं पाणी, जास्त पातळ करायचे नाही, आपण डाळ तडका बनवतोय म्हणून. चवीपुरतं मीठ आणि कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी टाकायमुळे मस्त टेस्ट येते डाळीला. आता 5 मिनिटं हिला पण उकळी काढून घेऊ. डाळची फोडणी देऊन झालेली आहे, ती 5 मिनिटं शिजवून पण मी घेतलेली. आता वरून कोथिंबीर टाकू आणि तडक्याची तयारी करू. आपला दाल तडका तयार आहे. तर आपण आता सर्व करू.